आरक्षण मिळवून देईन, त्यासाठी आपण प्राणपणाला लावू. आरक्षण आमच्या फुलांचं आहे, नाही कोणाच्या बापाचं. लक्षात ठेवा, जर अबोली फुलाला आरक्षण मिळालं तर इतर फुलांचं आरक्षण कमी होणार आहे. हे आपण मोडून काढायला हवं. म्हणून बाजारात ही फुलं पसरूच देऊ नका, दिसताच कुस्करून टाका. छत्रपती शिवाजी महाराज येत आहेत हो. तानाजी, हंबीरराव, बहिरजी, नूरखान, काय चाललंय हे? आमच्या नावाने स्थापित वास्तूमध्ये जातीचा काय हा धिंगाणा? यासाठी केला होता का अट्टहास की आमच्या मावळ्यांनी स्वराज्य धर्म सोडून जातीच्या राजकारणात वावरत जावं? राज, मधल्या काळात इंग्रज जातीची अफू लावून गेले, त्याचा अपरिणाम. बहिरजी, हंबीरराव, मोहीम आखा. आम्ही स्वतः जाऊ आणि पुढच्या पिढीला दिशा दाखवू. छत्रपतींच्या तत्वांवर चालणारा महाराष्ट्र आता जातीपातीवर येऊन ठेपलाय. म्हणूनच दिल्ली सविनय छंद वर्ग गट 1 घेऊन येत आहोत पुढच्या पिढीच्या डोळ्यात अंजन घालणारं एक पथनाट्य. स्वराज्य धर्म वाढवावा. स्वराज्य धर्म वाढवावा. झाली आरक्षणाची घाई, माणुसकीचा विसर पडला आहे. जातीपातीवर आता स्वराज्य विभागलं जाई. मग राजानं काय केलं? जुगत मांडली, जुगत मांडली, जुगत मांडली राजानं. आमच्या मागण्या मान्य करा, खुर्ची खाली करा. आरक्षण, आरक्षण, अरे जिंदाबाद, जिंदाबाद, आरक्षण, आरक्षण, जिंदाबाद, जिंदाबाद. आमच्या मुलाला तुमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन हवंय. त्याला 12वीला 72% मिळालेत. 72%? कोणत्या जातीचे आरक्षण आहे का तुम्हाला? आरक्षण नसेल तर मिक्स फुलांमध्ये फॉर्म भरावा लागेल. आम्ही अबोली फुलाच्या जातीचे. आरक्षण नाही आम्हाला. फॉर्म भरा, सोबत मुलाचा आधार कार्ड, जन्माचा दाखला आणि जातीचा दाखला जोड. जातीचा दाखला तो लागतो ऍडमिशनला? येस, कंपल्सरी. इथे प्रत्येक फुलाच्या जातीचा कोटा फिक्स आहे. आरक्षणाप्रमाणेच प्रवेश मिळेल. आरक्षण नसेल तर कठीण आहे. नाही, संघर्ष चालू आहे. आमच्या फुलाच्या जातीलाही आरक्षण मिळेल लवकरच. मग तुम्हाला असलेल्या कोट्यानुसार प्रवेश मिळेल. हा, पण इतर कोणाचाही प्रवेश फेटाळला जाईल हे मात्र नक्की. असो, तुम्ही निघू शकता. आरक्षणामुळे चांगल्या विद्यालयात प्रवेश मिळाला नाही, मग आमच्या मुलांनी काय करायचं? आतापासूनच जातीचे दाखला बनवण्याशिवाय चिटक मार का? शिक्षणाचा बाजार करणार आहे ना. माता सावित्रीबाई आणि ज्योतिबांच्या महाराष्ट्रात विद्यादानात जाती भेद करतात. झाली ऍडमिशनची घाई, कॉलेज वाढलंय हाय, पण ऍडमिशनला जागा मिळतच नाही. मग राजानं काय केलं? जुगत मांडली, जुगत मांडली, जुगत मांडली राजानं. हो, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. आरक्षण, आरक्षण, अरे जिंदाबाद, जिंदाबाद. सरकारी नोकरी भरती चालू. रेल्वे बीएमसी सहित इतर ठिकाणी सरकारी नोकरी भरती चालू. ताईते हे बघ काले ग्रुपवर. रेल्वे बीएमसी सहित इतर ठिकाणी सरकारी भरती सुरू. तू लवकर फॉर्म भर, मिळेल नोकरी. आत्या, सरकारी भरती चालू झाली आहे. मी फॉर्म भरू का? उगाच कशाला वेळ वाया घालवतेस? या नोकऱ्या नसतात आपल्यासाठी. मी सुद्धा केला होता प्रयत्न, पण काय झालं? आपल्या फुलाला नाही आरक्षण नोकरीचं. आणि पैसे देऊन नोकरी मिळवायची आपली आर्थिक परिस्थिती नव्हती आणि आताही नाही. नाही नाही, मला मिळेल नोकरी. मी येईन मेरिट मध्ये. मी जाणार नोकरीला. या बसा. चांगले मार्क्स पडले आहेत तुम्हाला प्रवेश चाचणीत, परंतु तुमच्या फुलाच्या जातीला आरक्षण नाही. सो मिक्स फुलांमध्ये तुमचं नाव आलं आहे आणि त्यासाठी खूप स्पर्धा आहे. पण मॅडम, मी स्पर्धा परीक्षेत पहिल्या 10 मध्ये आली आहे. मग असं का?
तुम्ही जरी पहिल्या 10 मध्ये असाल तरी आरक्षण लागू केल्यावर तुम्ही शेवटच्या 5 जागांसाठी पात्र ठरता, ज्या मिक्स मुलांसाठी आहेत. आणि त्यासाठी माझ्या पिढीला हा अन्याय आहे माझ्यावर आणि माझ्यासारख्या विद्यार्थ्यांवर. मेहनत घेऊन आम्ही शिकतो आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळवतो, पण आरक्षणामुळे आम्ही वंचित राहतो. आमची आर्थिक परिस्थिती आम्हाला मारक ठरत आहे. त्या जातीच्या आरक्षणाने माझं टॅलेंट असून मला सरकारी नोकरी नाही. हे आरक्षण जातीवरच का? याला दुसरा निकष नाही? आणि नसेल तर माझ्या जातीलाही आरक्षण हवंच. अहो गेली नोकरीला ताई, हाय तिच्या डोक्यावर गदा, हाय आला आडवा आरक्षणाचा फंदा, हाय मग राजानं काय केलं? जुगत मांडली, जुगत मांडली, जुगत मांडली राजानं. हो अरे नाही कुणाच्या बापाचा. अरे जिंदाबाद जिंदाबाद, आरक्षण आरक्षण, जिंदाबाद जिंदाबाद. फळेवरचं समजलंय सगळ्यांना? हो ताई. लक्षात राहील? हो ताई. चला मधल्या सुट्टीनंतर आपण इतिहास शिकू. अरे तू त्याच्या बाजूला काय बसलायस रब्बा खायला? तो मोगऱ्या फुलाचा आहे ना. पण तो पण आपला मित्रच आहे ना. आतापर्यंत पण एकाच डब्बा खात होतो. पण आता नाही. बाबा म्हणाले की ह्यांच्या फुलांमुळे आपल्या फुलाला नोकऱ्या मिळत नाही, म्हणून आपण मैत्री तोडायची. मैत्री गेली खड्ड्यात. यांच्या फुलांमुळे माझ्या दादाला कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं नाही. आम्ही नाही बसणार यांच्या सुगंधाला. आमच्या फुलाला आरक्षण आहे, आम्ही त्याचा फायदा करून घेतो. मग तुमच्या फुलांच्या बोटात का दुखतो? ते काय असो, यांना आपल्या फुलांचा सुगंध आवडत नाही. सोडणार अरे थांबा, काय मूर्खपणा चाललाय? आपल्या फुलाची जात वेगळी असली तरी आपण फुलंच आहोत ना. आपल्या महापुरुषांना आठवा, त्यांचे कर्तृत्व आठवा. त्यांच्या फुलाचा सुगंध कोणताही कधीच महत्वाचं नव्हतं. त्यांनी भारताच्या संपूर्ण बगीच्यासाठी काम केलं, कुणा एका फुलासाठी नाही. काय चाललंय रे? डबा खाऊन झाला का? हो मुलांना, महाराजांच्या सैन्यात विविध जातीचे सैनिक होते. स्वतः राजांनी कधी जातपात मानली नाही किंवा जातीनुसार कोणाला पद दिले नाही. महाराजांच्या सैन्यात फक्त आणि फक्त कर्तृत्व महत्वाचे होते. तेव्हा आरक्षण होतं का? काही मग तेव्हा फुलांच्या जातीत वाद होत होते का? नाही, मग तेव्हा महाराजांच्या सैन्यात सगळे महत्वाचे होते का? काय मावळा, ही कुठल्या फुलाची जात आहे? काही स्वराज्य म्हणजे काय? अरे स्वराज्य म्हणजे हो हो हो, अहो दिसे सगळे समोर, हाय प्रश्न पडतील घनघोर, हाय फुला फुलामध्ये वाद, हाय हळपला सारा समजा फुलांचा सुगंध, हाय मग राजानं काय केलं? जुगत मांडली, जुगत मांडली, जुगत मांडली राजानं. हो अरे आरक्षणाची गाजरा बंद करा, बंद करा, बंद करा. अरे आरक्षणाची गाजरा बंद करा, बंद करा. जगदंब जगदंब, आज तुम्हाला प्रवेश नाकारला. उद्या तुमच्यापैकी स्वबळावर शिकून सावित्रीबाई आणि ज्योतिबा घडले पाहिजेत. आज तुम्हाला नोकरी नाकारली. उद्या तुमच्यापैकी स्वबळावर लढून डॉक्टर आंबेडकर घडले पाहिजेत. आज तुम्हाला कामात अस्वीकार केलं. उद्या तुमच्यापैकी स्वबळावर उभं राहून गांधी घडले पाहिजेत. आजवर तुमचा आवाज दाबण्यात आला. उद्या तुमच्यापैकी समाजासाठी लढणारे टिळक घडले पाहिजेत. आम्हाला आदर्श होता तो आमच्या आऊसाहेबांचा. त्यांनी एकच गोष्ट शिकवली, एकच धर्म आणि एकच जात, स्वराज्य. आणि त्या आरक्षणावर नाही तर मेहनती आणि हिमतीवर मिळवायचं असतं. भविष्यात आरक्षणामुळे आम्हा विद्यार्थ्यांपैकी एकाला फायदा आणि दुसऱ्याला त्रास होणार असेल तर नकोय गुलाबाला आरक्षण. आरक्षण हे जातीवाद होणार असते तर नकोय मोगऱ्याला आरक्षण. आरक्षणाने आम्हा मित्रांमुळे फूट पडणार असेल तर नकोय सदाफुलीला आरक्षण. आरक्षण राजकारणाचा खेळ आणि जर आमचा काय असेल तर नकोय आवलीला आरक्षण. सर्व फुलं समर्थ आहे स्वतः यश मिळवायला. आणि आरक्षण द्यायचं असेल तर आर्थिक दुर्बलांना द्या. स्वराज्यात फुलाची फक्त एकच जात, मावळा. आणि मावळा आरक्षण मागत नाही तर संरक्षण देतो.
माझ्या मावळ्यांनो, स्वराज्य धर्म वाढवावा. आजपासून आमच्या रक्ताचं प्रत्येक थेंब मेहनत घेईल फक्त आणि फक्त सुराज्यासाठी. राजा आले स्वतः, हाय दिशा दाखवली त्यांनी, हाय नवा विचार नव्या पिढीला, हाय दिला माझ्या राजांनी. हाय कळलं का, मुळावरच घाव घातला राजांनी, बियाण्याला एकदम ऑर्गॅनिक खतच. भाई भाई खरं हाय. मग युगत मांडली, युगत मांडली,